समाजाला धोका, समाजाला धोका. या कालीचरणचं करायचं काय, या ढोंगी बाबांचं करायचं काय. अरे या ढोंगराच्या बैलाला, अरे या सोंदड्याच्या बैलाला, या कालीचरणच्या बैलाला, अरे या ढोंगराच्या बैलाला, कालीचरणच्या बैलाला, कालीचरणचं करायचं काय, या सोंदड्याचं करायचं काय, अरे या ढोंगराचं करायचं काय. समाजाला धोका, समाजाला धोका. महिलाओं के सम्मान में, महिलाओं के सम्मान में, महिलाओं के सम्मान में या कालीचरणच्या बैलाला, या ढोंगराच्या बैलाला, या सोंगाड्याच्या बैलाला, या कालीचरणचं करायचं काय, या ढोंगराचं करायचं काय. कालीचरणला अटक झालीच पाहिजे, कालीचरणला अटक झालीच पाहिजे, कालीचरणला अटक झालीच पाहिजे. कालीचरणवरती गुन्हा दाखल करा, कालीचरणवर गुन्हा दाखल करा. कालीचरणला अटक झालीच पाहिजे, कालीचरणला अटक झालीच पाहिजे, कसं आहे तुला चपलावर बाहेर द्यायचं का एक मिनिट लक्षात द्या मग मागच्या 4 दिवसापूर्वी नाशिक या ठिकाणी झालेल्या एका सभेमध्ये ढोंगी बाबा, नालायक बाबा कालीचरण याने महिला तरुणी या उपमुख्य वस्तू आहेत त्यांचा अत्तराप्रमाणे स्प्रेप्रमाणे वापर करा, त्यांचा उपयोग घ्या, अशा प्रकारचे घाणेरडे व्यक्तित्व करून महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान केलेला आहे. भाजप हा कालीचरणचा पाठीराखा आहे. हा भाजपचा ढोंगी बाबा आज आमच्या पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या, देशातल्या किंवा विश्वातल्या मुलींना आणि महिलांना उपमुखी वस्तू समजतोय. एक प्रकारे महिलांचा अनादर आहे, यांच्यावर झालेला हा अन्याय आहे आणि म्हणून या कालीचरणच्या विरोधात आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे. आज त्याला जोडे मारण्याचं आंदोलन आहे. आम्ही पुणे शहर पोलिसांना कालीचरणवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतोय. या निमित्ताने एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि श्री अजितदादा पवार यांना आमची विनंती आहे, हीच तुमची संस्कृती आहे का? अशा प्रकारे जर तुम्ही कालीचरणला पाठिंबा देणार असाल आणि त्याच्या स्टेटमेंटचा विचार न करता, त्या विचारात न घेता त्याला त्याच्यावर जर गुन्हा दाखल करणार असतात तर मात्र या ठिकाणी महाराष्ट्राने तुमची चव ओळखलेली आहे आणि म्हणून या कालीचरण ढोंगी बाबाला या ठिकाणी कडकातली कडक कारवाई होईल, त्याच्यावर त्याला शिक्षा व्हावी या मागणी करता आज आम्ही आंदोलन केलेलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.